रङ्गनाथवाच समचरण सरोजं साङ्गणीलामुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाङ्कन्धरङ्कजनेत्रं सदेधवलः संविठ्ठलं चिन्तयामि सदा पण्ढरीनाथपादाभिभङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मद जागवानी धारी बैसोनी अंतरी मद जागवानी धारी तुम्ही बैसोनी अंतरी मद जागवानी धारी बैसोनी अंतरी मद जागवानी धारी तुम्ही बैसोनी अंतरी मद जागवानी धारी मद जागवानी धारी मद जागवानी धारी तुम्ही बैसोनी अंतरी जागवानी धारी मद जागवानी धारी मद जागवानी धारी सर्वजण प्रेमाने म्हणा श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारी श्री राम जय राम जय जय राम द्रवभू सो दशरथ अजिर बिहारी श्री राम जय जय राम सिय राम माय सब जग जानी श्री राम जय जय राम करहु प्रणाम जोरी जुग पानी श्री राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जय जपत पुरारी श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई श्री राम जय जय राम कृपा करो गुरुदेव की नाई राम जय राम मंगल भवन मंगल हरी द्रवभू दशरथ अजिर बिहारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम काय म्हणतात महाराज पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती तो पतित भक्त हरिसीन भजत दैवत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी किंवा त्या कैसा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीये प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद्य संत सम्राट संत शिरोमणी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली ज्ञानी यांचे राजे तुम्हा आम्हा अनाथांची माय असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ नावाच्या ग्रंथातील 7व्या क्रमांकाचा अभंग सेवेकरता घेतलेला असून आपण या प्रसंगी यथामती यथावकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी
हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळविनी लेवविसी 17 स्तन्य देसी अनहताचा हल्लरू गासी समाधी बोधेन विसी बुजावुनी म्हणून साधका तुम्हा बोली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापि माते ग्रंथ निरोपणे तू आपुले निस्न्य पल्लवी माते पांगुर विशील सदैवी तरी आताची आगमी निर्मीन माये नमो विशद बोध विदधा नमो विशद बोध विदधा सगळे म्हणा सगळे विदता नमो विशद बोध विदता विद्या अरविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा प्रमेय प्रमदा विलासिया विलासिया ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्यज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी ऋण धुणू ऐसा वाजविसी वेणू सुंदर तू श्यामतनू अलंकापुरी उभाससी व्रजजनार्तिहं वीरयो शीता निजजन स्मयन् ध्वंसन स्मित भज सखे भवत् किंकरी स्मनो जलरुहानुनं चारुदर्शय माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम प्रेम काही कळा प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ओम नमः परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजन मानस निवासाय श्री रामचंद्राय वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे विठ्ठल विठ्ठल हरि व्यापक सर्वत्र समाना हरि व्यापक सर्वत्र समाना हरि व्यापक सर्वत्र माना हरि व्यापक सर्वत्र माना प्रेम ते प्रकट होई मैं जाना प्रेम ते प्रकट होई मैं जाना हरि व्यापक सर्वत्र समाना हरि व्यापक सर्वत्र समाना प्रकट होई मैं जाना प्रेम ते प्रकट होई मैं जाना
हरी व्यापक सर्वत्र जाणा हरी व्यापक सर्वत्र समाना. पर्वताप्रमाणे पातक करणी वज्रलेप होणी अभक्तासी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून परमात्माचं वास्तव्य नेमके कुठे कुठे आहे सांगत असताना एका पाप्याचंही चिंतन करतात. वास्तविक पाप्यालाही पुण्यवान होण्याचा अधिकार आहे आणि पाप्यालाही मुक्त होण्याचा अधिकार आहे. फक्त त्यांनी पाप न करण्याचा संकल्प करावा. विठ्ठल अरे देवाकडे तर पाप पुण्य दोन्ही नाही. समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिय ये भजन्ति तुमां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. भगवान सांगतात मला सगळे प्रिय आहे, सगळे मला शत्रू मित्र कोणी नाही. माझ्या दृष्टीने पापी पुण्यवान कोणी नाही. माझ्या दृष्टीने सगळे सारखे, सगळे निरपराध आहेत. अपराध जो तो स्वतःच्या कर्माने करतो आहे त्याने ते कर्माने अपराध करणं सोडावं, सत्कर्म करावं, सदाचार करावा. या दृष्टिकोनातून भगवान ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान ज्ञानोबराय सांगतात अहो अर्जुनाची पांती जी ही परिसण्या योग्य होती ती कृपा करून संती अवधान देऊ. वेगळ्या भाषेत तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी परी लोकी वाक्चातुरी होईल सुखिया. ज्ञानेश्वरीचा अधिकारी सांगितला. ज्ञानेश्वरीचा अमृतपान करणारे संत आहेत आणि अर्जुनाच्या पंक्तीत त्यांनी बसावं असं आवाहन सुद्धा केलं. अमृतानुभवाचा विचार करत असताना येथ करावं या अमृतपान जीवनमुक्त अधिकारी. जीवनमुक्ताचं चिंतन सांगितलं. आता जीवनमुक्त कशाला म्हणतात तर शास्त्रीय भाषेत सोपं सांगता येईल. एखाद्याने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडला, लक्ष जर फार अंतरावर असेल तर बाण किती वेगात गेला तरी तो अगोदरच कुठेतरी कोसळणार आहे. पण लक्ष जवळ असेल, बाणाचा वेग जास्त असेल तरी लक्ष भेदल्यानंतर त्या बाणामध्ये कंपन होतात, व्हायब्रेशन होतं. त्याचं जे कंपन होणं आहे तसं आयुष्य संपायच्या आधी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आता जे बोलणं आहे, आता जे उरणं आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, याला जीवनमुक्त म्हणतात. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. आता उरलेले जे 4 दिवस आहे ते खेळी मेळीच्या वातावरणात जगायचं आहे. तसं दररोजच खेळी मेळीनं जगलं पाहिजे, पण मुक्त झाल्यानंतर तरी जगावं आणि मुक्त होण्यासाठी जगावं. विठ्ठल माणसाने एक तर भक्त व्हावं आणि भक्त होऊन मुक्त व्हावं, फक्त होण्यापेक्षा. विठ्ठल काही माणसं केवळ पंक्ती पठाण असतात. पत्रिका हातात पडल्याबरोबर आज कोणाची पंगत आहे विचारतात. आज कोणाची पंगत आहे, काय बेत आहे. ओळखीचं असं तर त्याला कॉलही करतात, आज काय आहे तुझ्याकडे, आम्ही यायला पाहिजे का. अरे बापरे विठ्ठल. भक्त परमात्म्याला समर्पित आहे आणि मुक्त जगाला समर्पित आहे. त्याचं जीवन जगाला उपकारासाठी आहे, उपकारासाठी. आणि फक्त केवळ भक्ताचाच विचार करतो, फक्त आपलाच विचार करतो. तो जगाचा नाही, देवाचा नाही, जगाचाच विचार करतो. ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 सांगत असताना ज्ञानोबाने चांगदेव डोळ्यासमोर ठेवले. एकेका वाक्यात सांगतो, तुम्ही ऐकलंय, दुसरं काही येत नाही समजा, पण ऐका. 1400 वर्ष जगले तेव्हा ज्ञानोबाराय भेटले. ज्याला वाटतं मला ज्ञानोबाराय भेटावे त्यांनी किमान 1400 वर्ष जगण्याची तरी तयारी ठेवावी. एक तर रेड्यासारखं निर्बुद्ध राहावं, भिंतीसारखं अचल राहावं, किंवा चांगदेवासारखं 1400 वर्ष जगण्याचा अभ्यास करावा आणि ज्ञानोबारायच्या भेटीची वाट बघावी. थोडं पुढे जाऊन सांगू, वाघावर बसण्याची ताकद कमवावी. का अभ्यासाचे निबळी एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली येती एकेले एकी. वाघावर बसता आलं, वासुकीचा दोर करता आला, पण अहंकारावर पराभूत झाले, पराभूत झाले, अभिमानापुढे पराभूत झाले. शिष्य खूप गोळा झाले, याच्यात भुलले ते. ज्याचे जास्त शिष्य तो मोठा नाही, ज्याचा एकच शिष्य चांगला तो मोठा. मोठे त्यांचा एकच शिष्य ज्ञानोबाराय. किती मोठे, किती मोठे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानोबारायने जे ज्ञानदान केलंय
मग ते चांगदेव 65च्या निमित्ताने चांगदेवाला सुद्धा केलंय. स्वस्ती स्त्री वटेशू जो लपोणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. चांगदेवा तुझं कल्याण असो. पहिल्याच ओवीत पहिल्याच शब्दात चांगदेवाला कल्याण, तुझं कल्याण असो. तू 1400 वर्ष जरी जगला असला तरी तुझं 1400 वर्ष जगणं वाया गेलं नाही. 1400 वर्ष जगणं सोपं नाही आणि 1400 वर्ष जगून कोरं राहणं सोपं नाही. आणि मी कोरा हे कबूल करायला पण हिंमत लागते. विठ्ठल बरं मी कोरा हे कबूल करा ज्ञानोबराया पुढं कबूल करायला पाहिजे. काही ज्ञानोबराया पुढं सुद्धा पुषारकी मारतात. मला पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. अरे चांगली गोष्ट आहे, ज्ञानोबऱ्याची तुझ्यावर कृपा आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे. मग एक तर तू अर्जुनाचा अधिकारी हो किंवा महादेवाच्या योग्यतेचा हो. ते तहारू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. भगवान शिवजी पार्वतीला सांगतात, पार्वती जसं तुझं दररोज स्वरूप नवीन आहे तसं माझ्या ज्ञानेश्वरीचं गीतेचं दररोज नवीन स्वरूप आहे. विठ्ठल जसं आपल्याला दररोज नवीन दिवस आहे तसं ज्ञानेश्वरी गीतेच्या माध्यमातून आपलं जीवन नवीन होईल. दररोज नवीन, दररोज आपल्या जीवनात काहीतरी नाविन्यता येईल. आणि ती नाविन्यता अनुभवत असताना, तो भगवंताचा चमत्कार अनुभवत असताना, जगाला ते दान देत असताना, ज्ञानदान करत असताना ही उपकारी भाषा आहे. चांगदेव 65 अमृत अनुभव ज्ञानेश्वरी. बरं हे सगळे मोठे मोठे अधिकारी आहे. पण जो सामान्य जीव आहे, संसारी जीव आहे, जो संसारात गुरफटलाय, माया मोह जाळी होतो सापडला, माया मोह जाळी होतो सापडला, माया मोह जाळी होतो सापडला, माया मोह जाळी होतो सापडला. तेव्हा या विठ्ठला कृपा आली, तेव्हा या विठ्ठला कृपा आली, तेव्हा या विठ्ठला कृपा आली, तेव्हा या विठ्ठला कृपा आली. काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, ठेवितो निराळा, काढूनी बाहेरी ठेवितो निराळा. माया मोहजाळी होतो सापडला, तेव्हा या विठ्ठला कृपा आली. काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कवतुक डोळा दावियेने. माया मोह जाळात सापडलेले जे जीव आहेत, गुरफटलेले जीव आहेत. हरिपाठाची फार मोठी गंमत आहे आणि पूर्ण हरिपाठ साखळीबद्ध आहे. एका अभंगातून दुसऱ्या अभंगात जाता येतं. मी तर कधी कधी गमतीने सांगत असतो, एकूण 27 अभंग आहेत. चंद्राला जशा 27 पत्नी आहेत तसं तुमच्या आमच्या मनोवृत्तीला वळवण्यासाठी ज्ञानोबरांनी 27 अभंग रचले. पहिले 9 अभंग जीव दशा सांगतात, दुसरे 9 अभंग साधक दशा सांगतात आणि तिसरे 9 अभंग सिद्ध अवस्था सांगतात. पहिल्याच अभंगात ज्ञानोबरांनी जीवाची व्याख्या केली, असोनी संसार. बरं, संसारात राहायला ज्ञानोबरांनी मनाई नाही केली, संसार टाकायला नाही सांगितला. ज्ञानोबराच्या आईवडिलांनी जर संसार व्यवस्थित केला नसता तर ज्ञानोबरे आलेच नसते ना. तुम्ही चांगला संसार करा, देव तुमच्या घरी यायला तयार आहे. शास्त्र सांगतं, संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधीचा 1.5 तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा 1.5 तास, या 3 तासामध्ये भगवान शिव आणि पार्वती या पृथ्वीवर परिभ्रमण करतात, पृथ्वीभोवती फिरतात. मग आपल्याकडे सांज वात लावली जाते, तुळशीला दिवा लावला जातो, हरिपाठ केलं जातं. जे घर सदाचार आणि पवित्र आचाराच्या बळावर जगतं त्या घरावर महादेवाची कृपा होते. पहाटे 3 ते 5:30च्या दरम्यान अत्री, वशिष्ठ, भरद्वाज, वामदेव, नारद, अन्य महात्मे, जसे पोलीस रात्री 12 नंतर गस्त घालतात तसे महात्मे पहाटे गस्त घालतात. एखादी पवित्र साध्वी सती असेल आणि ती जर गरोदर असेल तर एक तर तिच्या गर्भावर आशीर्वाद रूपाने कृपा करतात किंवा अंश रूपाने त्याच्यात प्रवेश करून जन्म घेतात. आपण भागवत ऐकलंय. दितीने कश्यपांना प्रदोष कालामध्ये संध्या करण्याच्या वेळेस आग्रह केला, मला फलशोभनाची इच्छा आहे.
त्याने नाकारलं तरी त्यांनी त्यांच्या अंगावरची वस्त्र ओढली आणि परिणामी हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष झाला. विठ्ठल विठ्ठल. पाप झालं ते. आणि तिने सुद्धा तो गर्भ 100 वर्ष पोटात ठेवला. काय कमाल असेल पहा. ऋषीपत्नी होती. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. आणि पहाटे 3:30-4 नंतर पिंगलेच्या दारावरून दत्तात्रय गेले तर पिंगलीला उपरती झाली. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या करू मी केधवा, आता संध्या करू मी केधवा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगट. काय गंमत. साधूचा वारा लागला तरी आपलं जीवन बदलू शकतो, पण माणसं साधूच्या वाऱ्याला उभं राहत नाहीत आणि साधूला वाऱ्याला उभं करत नाहीत. विठ्ठल भगवान ज्ञानोबा साधू आहे आणि जगाच्या कल्याणासाठी अवतरित झाले. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. ते ज्ञानोबा सांगतात जीव संसारी आहे पण संसारात फसला येतो. त्याला तिथून त्याचं मन काढता येत नाही किंवा त्याची शक्ती तिथे कमी पडते. त्याला बळ देण्यासाठी ज्ञानोबाराने हरिपाठाची रचना केली. एक. दुसरा अर्थ सांगू. ज्ञानोबाराने हरिपाठ समाधी कालातच रचला. ज्ञानोबाराच्या हरिपाठाचं द्रुपद आहे हरिमुखी म्हणा आणि नाथ महाराजाच्या हरिपाठाचं द्रुपद आहे हरिमुखी गाता. का ज्ञानोबाराच्या काळात गाणारे नव्हते का? होतेच. साधनेत प्रवृत्त व्हावं म्हणून म्हणावं लागलं आणि साधनेतली प्रवृत्ती वाढल्यानंतर गा म्हणावं लागलं. साधनेतली प्रवृत्ती वाढली की माणूस आपोआप गायला लागतो. तसे सगळे बाथरूम सिंगर असतात पण हरिपाठात काय होतं कुणास ठाऊक. विठ्ठल. हरिपाठात जर एखाद्याला गायला सांगितलं होतं माझा आवाजच बसलाय, माईकच बरोबर नाही, पेटीच नाही, मला असं गाताच येत नाही, तुला कसंच येत नाही, कशाला काळजी करतो. गाता येईल तेनेची गावी एरी हरी हरी म्हणावे असं सुद्धा आपल्याला प्रमाणात सांगता येतं. भगवान ज्ञानोबारांनी सांगितलं ठीक आहे. संसारी जीव जरी संसार करत असला तरी वेदाने संसार करायला सांगितलं ना. ज्ञानोबाराय सांगतात चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराण हरिसे गाती. 4 वेद परमात्मा स्वरूपाला यथार्थ रूपाने जाणतात. शास्त्र त्याची कारणमीमांसा सांगतं. अभिनिमित्तोपादान कारण आणि पुराण त्याला गातात. पुराण देवाला गातात. पुराणीचा गोड रस इतिहास सेविला. पुराण गातात. गायंती देवा किल गीत कानी, धन्यास्तु ते भारत भूमी भागे, स्वर्गापवर्गा स्पद मार्ग भूते, भवन्ति भूय पुरुष सुरत्वात्, गायंती देवा किल गीत कानी. देवा अखिल गीत कानी गायंती देव गातात. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा देव गातात. कोणाला? माणसाचे गोडवे गातात पण माणसं देवाचे गोडवे गातात. स्वर्गातल्या महादेवाचे गात नाहीत. विठ्ठल. भगवान ज्ञानोबा सांगतात अरे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याला गातात जाणतात ज्याची कारणमीमांसा सांगतात तो परमात्मा व्यापक आहे. भरला घनदाट हरी दिसे. एक कणभर सुद्धा नाही असं नाही. तो नाही ऐसा ठाव असे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तुम्ही जिथे जाल तिथे आकाश आहे आणि जिथे जाल तिथे आकाश आहे. तर गगनाहुनी वाढ जर नाम आहे तर नाम नामीचा अभेद जर सांगायचा तर परमात्मा सुद्धा गगनापेक्षा मोठाच आहे. गगना एवढा व्यापकच आहे. व्यापकच. या बोधावर जे आरूढ झाले त्याला साधू म्हणतात. साधू म्हणजे या बोधावर काय येत नाही. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपा. हे जगत त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणमय भावे रेबी सर्वमिदं जगत मोहितम ना विजानाति मामेभ्यम परमव्यम. त्रैगुण्य विषयो वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. अर्जुना हे सगळं जग त्रिगुणात्मक आहे आणि मी गुणातीत आहे. भगवान शिव सुद्धा गुणातीत आहेत म्हणून त्यांना महादेव म्हटलं जातं. गुणातीत आहेत म्हणून त्यांना अपमान पचवता येतो. गुणातीत आहेत म्हणून समुद्र मंथनातून निघालेला हलाहार विष पचवता येतं.
गुणातीत आहेत म्हणून पुतणीचं विष सुद्धा पचवता येतं. प्रल्हादाला विष पचवता आलं, मीराबाईला विष पचवता आलं. हे गुणातीत झाले म्हणून पचवलं त्यांनी विष. आपल्याला अपमानाचं विष पचवता येणार नाही. अपमानापेक्षा सगळ्यात घातक विष आहे ते सन्मानाचं. त्याला बचनागाची काडी म्हणतात. आज आपल्याला एखाद्याने सन्मानित केलं आणि उद्या नाही केलं तर पुन्हा ते दुःखाला कारण आहे. विठ्ठल आणि माणसं आज मान का देतात, उद्या याने मला मान द्यावा म्हणून देतात. दुसरं काही कारण नसते. आज मी याला मान दिला म्हणजे उद्या मला मान देईल, एवढंच काम. आणि कुणाच्या हातात कशाला मान देता. विठ्ठल मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. ही महादेवाची स्थिती आहे. आणि महाराज जर असार असं जगत कळलं आणि सार परमात्म्याचं नाम घेतलं, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णमणी अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मात जे पदरात पडणार नाही ते रामकृष्ण नामाने प्राप्त होईल. काहींनी सांगितलं आम्ही रामकृष्ण हरी जपही करतो, आम्हाला का पुण्य पदरात पडत नाही, आम्हाला का दिसत नाही देव, का दिसत, आमची हयात गेली, आमच्या स्वप्नातही देव येत नाही. तुकोबरे म्हणले स्वप्नी तोही कैसा न पडसी डोळा, सुंदर सावळा घवघवीत, चतुर्भुज माळा रुळे एकावळी, कस्तुरी निढळी हे करीसी. तो का म्हणे पांडुरंगे स्वप्नी दावी आता पाय. तुकोबरे सांगतात स्वप्नात तरी देव पाय दाखव. म्हणून महादेव पहिल्या क्रमांकाचे वारकरी आहेत. ते सहकार्यही करतात आणि सहनही करतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. बोललं नाही आपल्याकडे काकडे आहेत त्याचं. एकटे नाही आले, परिवाराला घेऊन आले. म्हणले आम्ही भजन करतो, आमच्या भजनाचा अर्थ काय. ज्ञानोबा सांगतात भावी विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. तुम्ही जे भजन करता त्याच्या मागे भावाचं, विश्वासाचं, प्रेमाचं बळ कमी पडतंय. तुम्ही म्हणजे सर्वच असा विचार करायचा. तू म्हणाल महाराज आम्हाला म्हणतात तसं नाही, माझ्या सकट सगळे. आपल्या कुठेतरी भाव कमी पडतो ना. भावे विण देव नकळे निसंदेह, भाव बळे आकळे, एरवी ना कळे. तिथंच उत्तर आहे, एरवी ना कळे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानी असी गर्भवास. भोळ्या माणसाला देव प्राप्त होतो आणि भोळ्या माणसाला लोक बावळट समजतात. विठ्ठल भगवान ज्ञानोबराय सांगतात तुमच्याकडे भावाचं बळ पाय. सोपे भाषेत सांगू, एखादा व्यक्ती साहेब असेल, अधिकारी असेल, ऑफिशियल फार मोठा अधिकारी असेल, पण घरी आल्यानंतर जर नातवाने सांगितलं आजोबा घोडा व्हा, होतो की नाही. मला तुमच्या पाठीवर बसायचं आहे, कपडे सुद्धा काढायचे नाहीत, अपडेट कपडे असले तरी त्या कपड्यावर तुम्ही घोडा व्हा. मी तुमचे कान धरून ओढणार लगाम म्हणून. मग तिथे ज्या नातवाने कान धरून ओढले आणि घोड्याला सांगितलं हा चल म्हणून सांगितलं, मग तो साहेब नोकराचं ऐकेल, एखाद्या कामगाराचं ऐकेल, नातवाचं ऐकेल. नातवाचं बळ जास्त आहे का नोकराचं? बोलता का? कामगाराचं बळ जास्त आहे का नातवाचं? ज्याला ज्याला नातू आहे त्यांनी तरी म्हणा ना. 5 किलोचा नातू घेऊन गावभर फिरतील, पण 2 किलोचा विना घ्यायचा त्रास आहे. विठ्ठल विण्याची सेवा फार मोठी असं. मग तुला घ्यायला काय झालंय? इथे भाव कमी पडलाय. ते मंदिरात पाया पडायला जाणारी माणसं सुद्धा रस्त्याने जेव्हा दुकानं असतात हाराचे वगैरे, हार जर आजच्या दिवशी थोडा महागच असणार आहे, आजच्या दिवशी थोडा महाग असणार आहे, 10-20 रुपये जास्त. त्यांनी जर 50 रुपये सांगितलं तर हा म्हणतो अरे एवढा महाग आहे, जाऊ दे, देवाला फक्त भाव लागतो. आणि हा किती भाव खातो? देवाला जो भाव लागतो तो भाव दे ना. घरच्यांना किती भाव देतो? घरचे तुला शेवटी किती भाव देतील? तू घरात नसल्यानंतर CCTV बघ, कळलं का? विठ्ठल जर भावाचं बळ असेल तर तुटेल धरणी प्रपंचाचे. हे प्रपंचाने जे धरणं मांडलंय, ठाण मांडलंय तुझ्या हृदयात, मुक्काम करून बसलाय तो संसार. मी आणि माझे सांडी टाकी परते ओझे, भाव बळे फळती बीजे रखुमादेवर विठ्ठली. विठ्ठल करा विठ्ठल स्मरण, हे तिथे येईल.
म्हणजे महाराज प्रपंचाचं धरणं सोडण्यासाठी किती साधन आहेत, तुम्ही नामाचं साधन सांगता. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलो तदहरि कीर्तनात कलो संकीर्त केशवात कलो केशव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटी नारायण देईल भेटी तेने नारायण दिल भेटी नारायण देईल भेटी नारायण देईल भेटी तिने नारायण देईल भेटी तेने नारायण दिल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगात सोपं साधन सांगितलं. कृतयुगात ध्यानाला महत्व होतं. ध्यान म्हणजे भगवंताच्या एकांगाचं चिंतन आणि धारणा म्हणजे भगवंताच्या सर्वांगाचं चिंतन. धारणा म्हणजे समजूत, पक्की समजूत, पक्की समजूत. कृतये ध्यायतो विष्णू ध्यान त्रेतायाम यजतो मुखे. त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्व होतं, पण ज्ञानोबराने आपल्याला आणखी सोपा यज्ञ सांगितला. नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जप यज्ञ तो परम. नाम जप सोपा आहे. न लगे आंघोळी तोंड धुवावे. आंघोळ नाही केली तरी चालते, तोंड नाही धुतलं तर चालतं. याचा अर्थ आंघोळ करायचीच नाही, तोंड धुवायचं नाही असं नाही. नियम टळू नये म्हणून मग नियम झाला पाहिजे आपला पूर्ण, हा एक विचार आहे. दुसरा विचार असा सांगितला. द्वापारी परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये पूजेला महत्व होतं. यथा देहे तथा देवे. जे देहाला लागतं ते देवाला. पण गंमत सांगू, अवघ्या उपचारा एक मनची दाता. तुकोबारांनी पूजेबद्दल प्रश्नच केला. कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी आता. कशाने पूजा करू? ज्या पाण्याने पूजा करायची ते पाणी तुझं स्वरूप आहे. ज्या फुलाने पूजा करायचं ते फुल तुझं स्वरूप आहे, गंध तुझं स्वरूप आहे, सगळं तुझंच आहे. मग तुला द्यायचं काय? तुला द्यायचं काय? त्यातलं प्रेम द्यायचं. मी कधी कधी गमतीने सांगतो, पहा, कामाला मालक जातात, महिनाभर काम करतात आणि पगार मालकाला मिळतो. ज्याला ज्याला पगार मिळतो त्याने हो हो म्हणत जा. पगार मिळतो की नाही तुम्हाला? मालक कामाला जातात, पगार मालक आणतात, आणलेल्या पगारातून किराणा माल मालक भरतात. स्वयंपाक कोण करतं? काय माहित सांगा ना. पगार मालकाचा, किराणा माल मालकाने भरलाय, स्वयंपाक कोण करतं? मालकीनबाई करते. बरोबर आहे ना? घरच्या महिला वर्ग करतात, माता भगिनी स्वयंपाक करतात. मग ज्या माता भगिनी स्वयंपाक करतात त्या मालकाच्या पगारातून आणलेल्या किराणा मालाचाच करतात. मग मालकाला आवडेल असा स्वयंपाक करतात का स्वतःला आवडेल असा? हा, आता बोला ना. बाईने स्वयंपाक मालकाला आवडेल असा करावा का स्वतःला आवडेल असा करावा? बोला. काय ते जाऊ द्या आता. काय नाही तर जय विठ्ठल म्हणून आपल्याला काय नाही. बाईने स्वतःला आवडेल असा स्वयंपाक केला तर मालक तिला नांदवणार नाही. मालकाला आवडेल असा स्वयंपाक केला तर मालक पॉलिसी करेल आणि नॉमिनी तिला ठेवील. विठ्ठल दर वर्षाला 2 तोळे तरी सोनं मिळेल. कळलं का? कधी जर मालकाच्या आवडीचा स्वयंपाक केला तर. हे देणाऱ्याने हो हो म्हणत जा का. मालकाच्या आवडीचा स्वयंपाक करावा लागतो. मनोमार्ग गेला, मनोमुखी नसावं, माणसाने गुरुमुखी असावं. विठ्ठल विठ्ठल. गुरुजीला, साधूला, देवाला आवडेल असं जगावं, स्वतःला आवडेल असं जगावं. तर मग पशु झाला ना तो. पशु काय? पाप पुण्य जाणे ती उत्तम मध्यम भोग भोगिती. ते पशु जीवन झालं. लांडा गर्दभ जाणा पुच्छे विन दो पाई. त्यापेक्षा काय ही हानी असेल सांगा ना. आपल्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, कान, नाक सगळं दिलंय, वाणी दिली, विचार करायला मन दिले, निश्चय करायला बुद्धी दिली, आणि एवढं सगळं देऊन जर भजन करत नसतं तर मग काय उपयोग आहे?
मग काय उपयोग आहे? मग पशुधन आपल्यात काय फरक राहिला? म्हणले महाराज, हे त्या त्या युगात साधनं श्रेष्ठ होती, त्या काळात आयुष्य जास्त होतं, पण कलियुगात आयुष्य कमी आहे. 100 कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांची येथे आहे अधिकार. सकळांची येथे आहे अधिकार. सकळांची येथे आहे अधिकार. सकळांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बरं, यज्ञ करायला संपत्ती लागते, ध्यान करायला चांगलं मन शरीर लागतं, पूजा करायला सगळ्या उपचारा लागतात, पण कलियुगामध्ये केवळ हरिनामाने उद्धार आहे ना. सोपं आहे ना. अन्यत्वात सौलभ्यम, अन्य साधनापेक्षा सोपं आहे. तैसे नो हे नाम स्वरमार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे. सोपं आहे की नाही? सोपं आहे की नाही? एखाद्या व्यक्तीचं वर्णन करणं आणि एखाद्या व्यक्तीचं नाव घेणं सोपं आहे की नाही? नाव घेतल्यावर ती व्यक्ती समोर हजर असणं आणि त्या व्यक्तीचं वर्णन करणं, उंची अशी आहे, त्याचे डोळे असे आहेत, त्याचं नाक बसलेलं आहे, त्याचे हनुवटे, गाल गुबगुबीत आहेत, शरीर यष्टी अशी आहे, हे सगळं वर्णन करण्यापेक्षा, हे सगळं ध्यानात आणण्यापेक्षा एक नाम ध्यानात असलं काम झालं. विठ्ठल विठ्ठल म्हणे ज्ञानोबराय का नामाचा पुरस्कार करताय? ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती तरुण पाय. योगात, यज्ञात आणि पूजेत काय कमी पडतं, काय उणे पडतं आणि त्याचा काय दोष लागू शकतो, त्या दोषाचं किती मोठं क्षालन करणं कठीण आहे, हे जर कठीण असेल तर त्यापेक्षा नाम सोपं हे सांगण्यासाठी तुम्हाला साधूजवळ जावं लागेल. यज्ञ करायचा असेल, कृतये ध्यायतो विष्णू, ध्यान करताना मन. बरं, जडभरत राजाने पण ध्यान केलंच होतं ना. विश्वामित्राने सुद्धा 60,000 वर्ष तपश्चर्या केलीच होती ना. पण एका हरणाकडे लक्ष लागलं, मरणाच्या वेळेस बिघडलं. गंमत आहे. माणसाचं मन कधी धोका देईल सांगता येत नाही. कधी यू टर्न मारेल सांगता येत नाही. म्हणून सरकारने बरेच डिवायडर बंद केलेत. विठ्ठल मन सरळ चालत नाही, सरळ चालू देत नाही कोणाला. खूप जपलं पाहिजे. या मनाचा स्वभावची चपळगा. ध्यानात सुद्धा एकादशीलाही भज्याचा वास येतो, अजून काय पाहिजे? तो म्हणतो आज जर शिवरात्र नसेल तर 2 प्लेट तरी खाल्ली असते. मनाचा स्वभाव आहे. आणि एखादा म्हणतो कोणी नाही बघायला खाल्लं तर काय फरक पडतो? बांधून घ्या 2 पार्सल, कुठं रस्त्यात आड रानात गाडी लावायची, बस. तुका म्हणे झाला एवढा लाभ विठ्ठला. विठ्ठल नाही. उपवासाच्या दिवशी सुद्धा मन खाद्यपदार्थाचं, उपवासाला ढेकर आलं नाही पाहिजे, उपवासाला झोप येईल एवढं नाही खाल्लं पाहिजे, उपवासाला भजन होईल एवढंच खाल्लं पाहिजे. पण एरवी जेवढं खात नाही तेवढं उपवासाला खातात. एकाच्या टी शर्टवर लिहिलं होतं, मी उपवास करत नाही कारण मला जास्त खायला आवडत नाही. विठ्ठल जेवढं वर्षभरात 11 महिन्यात खात नाहीत तेवढं लोक श्रावणात खातात. आमच्याकडे तर उपवासाची कचोरी पण मिळते. कुठेतरी एका हॉटेलवर लिहिलं होतं, येथे उपवासाची लस्सी मिळेल. मी त्याला विचारलं, काय रे लस्सीत काय फरक असतो? दह्याचीच लस्सी आहे ना, ती उपवासाची लस्सी मिळेल लिहायचं काय कारण आहे? तो म्हणतो महाराज लिहायचं लोक घेतात. जी लस्सी एरवी 20 रुपयाला आहे ती त्या दिवशी 30 रुपयाला विकली तरी घेतात. का लोक पुढे गेले कल्पना करा. विनोद सोडून द्या, आपण त्याच्या आहारी गेलो.
इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ती पापिये पातके सेविती जा. ज्ञानोबा राय सांगतात जिभेला आवडतील असे पदार्थ करून खाणं म्हणजे पाप खाणं आहे. त्यापेक्षा जिभेला भजनाचा छंद लावा. थोडं पुढे जाऊन सांगू, किमान 2 कोटी जप झाला की तुमची जीभ ताब्यात येईल, खाण्याच्या बाबतीतही आणि बोलण्याच्या बाबतीतही. विठ्ठल विठ्ठल. 2 कोटी का एक माळ होत नाही, काही तर एक माळ एकदा 4-4 मणी ओढतात. 4G. आमचा एक विद्यार्थी म्हणतो, भाऊ मला एक माळ जपली की झोप येते. म्हणजे काय भाग्यवान आहे तू, एका माळेत तुला झोप येते. काय पुण्यवान असेल सांगा. नाही, यज्ञात काय अडचण आहे. एखाद्याने यज्ञ करायचा आहे, यज्ञ पूर्ण झाल्यानंतर धोत्राचा पुढचा सोगा किंवा मागचा कासोटा याच्यातला एक पदर सुटलं तर यज्ञ फुकट जातो. हे साधूचे संगती तरुणोपाय. ध्यान, यज्ञ आणि पूजा. देवपूजेला जे आपण पाणी घेतो ना, त्याच्यात बोट बुडवलं तरी चालत नाही. बोट बुडवलेलं पाणी देवाला चालत नाही. खाली पडलेली फुलं देवाला चालत नाहीत. जी फुलं तोडायची ती नख लावून तोडायचं नाही. जी फुलं तोडायची ती आपण लावलेल्या झाडाची असली पाहिजे, दुसऱ्याची नाहीत. नाही तर विकत आणली पाहिजे. आणि आणलेली पुन्हा तामणामध्ये ठेवली पाहिजेत, नाहीतर शाप लागतो. विठ्ठल विठ्ठल. एवढे साधे साधे नियम पूजेचे आहेत. काही लोक तर देवाला असं बुचकळतात आणि असंच काढतात. एकाला असंच पूजेचा कंटाळा होता. त्याला मग बापाने सांगितलं मी 8 दिवस बाहेर चाललो, तू पूजा कर. बाप गेला बाहेरच्या गावी, याला पूजाच करता येत नव्हती. याने सगळे देव त्या पोहऱ्यात घातले, सगळे विहिरीवर नेले, असे खालीवर विहिरीवर केले. आता ज्या देवाला पोहता येत होतं ते थांबले, ज्याला पोहता येत नव्हतं ते बिचारे बुडले. घरी आला ते देव देवाऱ्यात तसेच ठेवले, त्याला गंध नाही, फूल नाही, काही नाही. आई म्हणते अरे बाळा त्याला गंध लाव, फुलं वा, दिवा लाव, नैवेद्य दाखव, खडीसाखर तरी. आई आपल्याला सुतक पडले. सुतक पडले कसं काय? अगं म्हणले आई ज्या देवानं आंघोळ घालायला विहिरीवर नेलं ना त्यातले काही देव बुडले, कळलं का? पण बाकीच्या देवाला सुतक काय म्हणलं. वा. आता 13 दिवस तरी पूजा करायची नाही. काय बात आहे, काय बहादर असतात माणसं. अजूनही काही घरात जी माणसं बाहेर प्रवासात जातात, शेजाऱ्याकडे किल्ली देतात, संध्याकाळी दिवा लावा सांगतात. आपण नको तिथे दिवे लावतो. मग आता याच्या लक्षात आलं, आता बाप आल्यानंतर आपली पूजा होणार, उत्तर पूजा होणार. त्याने मग सासूरवाडी गाठली. ज्याला कुठं कोणी विचारत नाही त्याला सासूरवाडीत फार किंमत असते. पाहुणं आलं, अरे काय पाहुणं. सासूरवाडीत गेला, सासूबाई म्हणले अगदी देवासारखे आलात. सकाळपासून हे गेले अजून आले नाही, सगळा स्वयंपाक झालाय, तेवढी देवपूजा करा म्हणले, निवद दाखवायचा आहे. आता सासूबाईला नाही म्हणायची हिंमत कशी? जावायला सासू एवढं प्रेम कोणी देत नाही. जावायचं सासूवर विशेष प्रेम असतं. आता जे जावा आहेत त्यांना माहीत असेल. तू म्हणाल महाराज तुम्ही नाही का? मी अजून 16 वर्षात गेलोच नाही. विठ्ठल. ते वाट बघतात पण मला वाटच सापडत नाही. गंमत अशी झाली. याने मस्त आता सासूबाईला आनंद वाटा म्हणून मग गंध, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य, आरती वगैरे करून पूजा केली. ओम यज्ञेन यज्ञमय दंत देवा स्थान धरमाणी. म्हणजे पूजा घंटा वगैरे घमघमाट. शेजारीन बाई आली, सखूबाई आज काय तुमच्याकडे मोठा आरती थाट दिसतोय, मंत्र उच्चार येत आहेत. कोण आला? अगं म्हणले जावई आले. एवढी पूजा त्यांनी केली. म्हणले माझ्याही घरची पूजा करायला सांगा म्हणले त्याला. सासूबाई सांगितलं जावई शेजारच्या शांताबाई आल्या. म्हणजे इथं कोणी असेल तर माफ करा. म्हणजे त्यांच्याही घरी कोणी नाही आहे, त्यांची तेवढी देवपूजा करून या. जावई म्हणतो सासूबाई आत्ता आलो, जरा मोकळा होऊन येतो म्हणलं. जो पळाला तो एका शेतात भुई सपाट विहीर होती, तिथं जीव देणार उभा राहिला. त्या शेताचा मालक, त्या विहिरीचा मालक आला. अरे 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 थांब थांब, काय करतो? काय जीव देतो? चांगला धडधाकट दिसतो, चांगल्या घरचा दिसतो, चेहऱ्यावरून चांगल्या घरचा आहेस, काय जीव देतोस? काय कमी आहे तुला?
तुला काम नसेल तर मी देतो, 2 वेळचा खाऊन पगार देतो, तेवढी माझ्या घरी देवपूजा कर म्हणे. तुम्हाला त्याच्यासाठी जीव द्यायला आलो विठ्ठल. काही ना एवढा देवपूजाचा कंटाळा असतो नाही. काही जण इतकी सुंदर देवाची पूजा करतात. एका वाक्यात सांगू, आता गॅस आहे पण पूर्वी स्टोव्ह होते. स्टोव्हला पिन करताना जेवढी महिला एकाग्र होते ना, तेवढं देवाला गंध लावताना एकाग्र झालं पाहिजे, तेवढं कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे. तुम्ही स्वतःला कोरून गंध लावता आणि देवाला नाकाला लागलं काय आणि कानाला लागलं काय? देव काही बोलत नाही म्हणून कसं वागायचं का? नाही नाही, करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काज काय असे, मनाने पूजा करायची. भगवान ज्ञानोबराय सांगतात, याच्यामध्ये काही त्रुटी आहेत ते संत सांगतील. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. आणि तरण्यासाठी साधू काय देतील? साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. साधू बोधावर आरूढ आहेत. बोध म्हणजे एक अवस्था आहे, ती अवस्था. सोप्या भाषेत सांगतो, स्त्री ही परमात्म्याने केलेली व्यवस्था आहे, पण आई ही तिची अवस्था आहे. माणूस ही व्यवस्था आहे, भक्त ही त्याची अवस्था आहे, साधुत्व त्याची अवस्था आहे. आपल्याला भक्त होता आलं पाहिजे, साधुत्व होता आलं पाहिजे. थोडं पुढे जाऊन सांगू, अरे व्यवस्था पाहुण्याची आहे, साधूची अवस्था आहे. महादेव अवस्थेतले महात्मा आहेत. तुम्ही त्यांच्याकडे पहा की नका पाहू, की त्यांच्या आनंदात आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. काय अवस्था असेल त्यांची कल्पना. ज्ञानोबराच्या भाषेत सांगू, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. त्या शिवानी आत्मारामाला जपलंय, रामाला जपलंय. आत्माराम आणि राम एकच आहे असं ज्याला कळलं आणि ज्याला जपता येतो तो त्या बोधावर आरूढ आहे. साधू बोध झाला. काय साधू बोध देतात? हरी दिसे जनी वनी आत्मतत्व. बोध काय? नर नारी बाळे अवघा नारायण, नारी बाळे अवघा नारायण, नर नारी बाळे अवघा नारायण, नारी बाळे अवघा नारायण. ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा. नर नारी बाळे. ऐकले दृष्टांत सांगतो. रवींद्रनाथ टागोरजींना नोबेल पारितोषिक मिळालं आणि मग पारितोषिक मिळाल्यानंतर शेजारी पाजारी लोक शुभेच्छा द्यायला लागले. बुके घेऊन, कोणी हार घेऊन, कोणी शाल घेऊन, कोणी नमस्कार करायला, कोणी आशीर्वाद घ्यायला, कोणी सन्मान करायला. पण रवींद्रनाथ टागोरांच्या शेजारचा व्यक्ती त्यांना शुभेच्छा द्यायला आला नाही, बघायला पण आला नाही आणि ते खटकलं. कोणाला? रवींद्रनाथ टागोर. माणसाला काय खटकेल सांगता येत नाही. ज्यांनी जनगण लिहिलंय त्याला पण खटकले. लक्षात घ्या विठ्ठल. त्याला ते खटकलं. अरे सगळा गाव मला भेटून गेला आणि हा माझा शेजारी मला भेटायला येत नाही, शुभेच्छा देत नाही, समोरून जातो. कळलं का? काही माणसं समोरून जातात पण बघत नाहीत. कळलं? आणि जी बघत नाही तर नका बघू ना, काय फरक पडलाय? आपल्या मस्तीत राहा, फक्त मस्ती दाखवू नका. मस्ती जिरवायला खूप बसलेत. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरे अपने सिवा कछु नाही. आपल्या आनंदात कोणी मानेल न मानेल त्याच्यावर आनंद ठेवू नका. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज ही नाही मज तेही नाही, वेगळा दोही पासून तुकोबरायची अवस्था. सहज समुद्रावर फिरायला गेले असताना त्यांना असं दिसलं की समुद्राच्या पृष्ठभागावर, सपाटीवर काही खाच खळगे पडले होते. माणसं चालतात, खड्डा पडतो आणि त्याच्यात पाणी साचलं होतं आणि त्याच्यात सूर्यप्रकाश पडला होता, त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसत होतं. रवींद्रनाथांनी विचार केला, सूर्य ते एकच आहे, पण एवढ्याच्या खाच खळग्याला सुद्धा समुद्र भरतो आहे
आणि त्या तेवढ्याशा खळग्यात भरलेल्या पाण्यात सुद्धा सूर्य आपलं प्रतिबिंब टाकतोय. लक्षात येतंय का पहा. यांनी विचार केला, अरे सगळा गाव भेटला म्हणून काय झालं, तो नाही भेटायला आला, मी जर त्याला भेटायला गेलो तर त्याचं काही माझं काही बिघडणार आहे. एवढं मनात आलं, धावतच सुटले रवींद्रनाथजी. आणि जो शेजारी आपल्याला भेटायला आला नाही, शुभेच्छा द्यायला आला नाही, त्याच्या घरी गेले, त्याला जाऊन नमस्कार करायला लागले. तेव्हा त्याने उचलून उभं केलं. म्हणजे रवींद्रनाथ, आज खरा तुम्हाला नोबेल मिळाला. विठ्ठल कारण जी लोक आज जिंदाबाद म्हणतात ते कधीतरी मुर्दाबाद म्हणणार आहेत, यांच्या नादी लागू नका. मग साधूच्या बोधासाठी साधू जवळ राहा आणि साधू एक बोध देतील. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, कोणा कोणा धारी आहे हा विचार करत असताना भगवान ज्ञानोबरांनी जनी वनी सर्व ठिकाणी हरी आहेच, पण तरी सुद्धा ज्ञानोबरांनी एक विशेष भूमिकेतून एक वेगळं वळण घेऊन एक गोष्ट या अभंगात सांगत असताना आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. पर्वताप्रमाणे का भ्रांतासी काम विषयावरी. ज्ञानोबरांनी या अभंगात या चरणात अभक्ताची व्याख्या केली. आणि देव भक्ताच्याही हृदयात आहे ना अभक्ताच्या आहे. जसं तुकोबाराय म्हणाले, मुंगी आणि राव आम्हा सारिखाची देव, तसं देवाला दोन्ही सारखेच आहेत. मग तो काय करतो, अन्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. घरी केलेलं पाप तीर्थात जातं, पण तीर्थात केलेलं पाप जात नाही. तीर्थात केलेलं पाप वज्रलेप भविष्यत, वज्रलेप पाप होतं, हे जात नाही. पण वज्रलेप पाप करणारा, तीर्थात राहणारा व्यक्ती सुद्धा जर पाप करत असेल तर त्याच्याही उद्धाराची सोय देवाने केलेली आहे. भागवताच्या 6व्या स्कंदात अजामेळाचं आख्यान आले. अगोदर ब्राह्मण होता, पतीत झाला, ब्राह्मणत्व सोडलं, पत्नी सोडली, आई वडील सोडले, दासी बरोबर राहू लागला. आणि 10व्यांदा ती गरोदर होती तेव्हा महात्मे त्याच्या घरी गेले. आणि महात्म्याला माहीत होतं, त्याला जर सांगितलं ना, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम असं म्हण, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण असं म्हण, नारायण हरी नारायण हरी, ज्ञानदेवा फळ, नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ असं काही म्हण तर म्हणणार नाही. पण सांगितलं तुझी पत्नी गरोदर आहे, आता होणारा मुलगाच, फक्त होणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेव. पत्नीच्या आग्रहास्तव मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि नाव ठेवल्यापासून मरण येईपर्यंत मुलाच्या निमित्ताने का होणं नारायण हाक मारत होता. देवाचं नाव आहे माहीत नव्हतं. पण जेव्हा मरण जवळ आलं, यमदूतांनी गळफास आवळला, तेव्हा नारायणा मला वाचव हाक मारली. तेव्हा खऱ्या नारायणाला ती हाक पोचली. त्यांनी विचार केला, ह्याचं नाव, याच्या मुलाचं नाव नारायण असेल, पण याचा मुलगा इतका लहान याला वाचू शकत नाही, मी इतका मोठा याला वाचू शकतो. देवाने त्याला वाचवलं म्हणण्यापेक्षा 12 वर्षाचं आयुष्य वाढून दिलं. आणि 12 वर्ष उरलेले गंगेच्या किनारी राहून तप केलं. आणि मग त्याला योग्य गती मिळाली. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही भाय कुभाय अनख आलसहू नाम जपत मंगल दिसिदसहू. कुठल्याही भावनेने देवाचं नाव घ्या, ते वाया जात नाही. वाया गेलात तरी चालेल, पण वाया जात नाही. विठ्ठल पुत्राच्या निमित्ताने नाव घेतलं, वाया गेला, पण देवाने त्याला वाया जाऊ दिलं नाही. वाया जाऊ दिलं, त्याचं कल्याण केलं. पर्वताप्रमाणे कायिक वाचिक मानसिक पण पाप आहे. शरीराने पाप होतं, चालता चालता लात लागते, पाप झालं. वाचिक खोटं बोलणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. माणसं चहाच्या कपासाठी खोटं बोलतात, घरी प्याले तरी शेजारी म्हणतात प्यालो पण तेवढा बरा नव्हता. म्हणजे चाह मिटी चिंता तुटी मनवा बेपरवाह, कहे कबीर इस दुनिया का वही शाहंशाह. चहा सुटत नाही ना. जी माणसं चहा सोडू शकत नाही ती माणसं घर सोडतील, बोलता का? सप्ताह सोडतील पण घर नाही सोडायचं, कळलं का? पर्वतप्राय ज्याचं पाप आहे, वज्रलेप ज्याचं पाप आहे, तो अभक्त जरी असला तरी देव त्याच्यात आहे.
त्याच्यात आहे. एक कंडप्पा नावाचा भक्ताचं आख्यान आलं. भगवान शंकराचार्यांनी शिवानंद लहरी नावाच्या ग्रंथामध्ये कंडप्पा नावाच्या भक्ताचं चिंतन सांगितलं. एक भिल्ल राजकुमार सहज रस्त्याने फिरत असताना वनात एक टेकडीवर उंच महादेवाचं मंदिर पाहिलं. विचारलं काय आहे? म्हणले तुमच्या कुळदैवत ते. तिथे गेला. धनुष्यबाण घेऊन रक्षण करणार म्हणले मी. काही अंगरक्षक ठेवले. बाकीच्यांना सांगितलं जा वडिलांना सांगा मी देवाची व्यवस्था करून येतो. रात्रभर रक्षण केलं. पहाटे उठला. धनुष्याला बाण लावून एका हरणाची शिकार केली. एका द्रोणामध्ये हरणाचं मांस भरलं. एका द्रोणामध्ये मध भरलं. तोंडात पाण्याचा बोकाणा गुळ चूळ म्हणता येईल एक घोट पाण्याचा ठेवला. डोक्यावर बेलाची पानं वगैरे ठेवली आणि तसा आला महादेवाच्या मंदिरात. चपले सकट महादेवाच्या पिंडीवरून पाय फिरवला. तोंडातला गुळणा अभिषेक म्हणून टाकला. मासाचा गोळा मधाचा गोळा नैवेद्य म्हणून ठेवला. केस झटकले बेल व्हायले. झालं का? पत्रम पुष्पम फलम तोयम. 1-2 दिवस नाही 7 दिवस अशी पूजा केली. देवाने विचार केला 8व्या दिवशी काला झाला पाहिजे. 8व्या दिवशी जेव्हा हे सगळं साहित्य घेऊन आला तेव्हा त्या पिंडीला चांदीचे डोळे कोरलेले होते. त्या एका डोळ्यातून रक्त वाहू लागलं. यांनी पाहिलं की माझ्या प्रभूच्या डोळ्यातून रक्त वाहतं. चपले सकट पाय तिथं लावला. आपलं एक बुबुळ बाणाने काढलं आणि जिथे रक्त गळत होतं तिथे लावलं. रक्त थांबलं. याला आनंद झाला. आपलं ऑपरेशन सक्सेस झालं. पण महादेवाने विचार केलेला 6माही परीक्षेत कसं पास करायचं? परीक्षा वार्षिक झाली पाहिजे. दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला लागलं. दुसरं बुबुळ काढणार. त्याच्या लक्षात आलं दुसरं बुबुळ काढल्यावर मला दिसणार नाही. पुन्हा पाय तिथं लावला चपले सकट. दुसरं बुबुळ काढलं आणि तिथं लावलं. दोन्ही डोळे याचे गेले. दोन्ही डोळे महादेवाला बसवले. आनंदाने नाचू लागला. तुम्हाला कधी जमलं तर प्रयोग करा. आपण धोत्रा वाहतो हेच नशीब विठ्ठल. महादेव प्रकट झाले. त्याला दृष्टी दिली आणि सांगितलं काय पाहिजे? त्याने गोड सांगितलं माझ्याच नजरेने तुम्ही मला पाहतायत. आरशात आपण आपल्यालाच पाहतो तसं आपणच देवाला पाहणं देवाने आपल्याला पाहणं हा खरा बोध आहे. आणि मग देवात जर भेद नाही आहे बोधरूपाने देव नांदतो आहे तर भगवान ज्ञानोबा सांगतात पर्वताप्रमाणे पातक करणी वज्रलेप होणे अभक्तासी. अभक्त कोणाला म्हटले ते सांगितलं. नाही जासी भक्ती तो पतित भक्त. ज्याला भक्ती म्हणजे भगवत विषयक प्रेम नाही. भक्ती म्हणजे प्रेम आवड रुची गोडी विषय तो त्यांचा झाला आपला व्हायचा आहे. त्यांचा झाला आपला व्हायचा आहे. आणि आपलं कधी होईल काय माहीत. माणसं पंढरपूरला जातात पण येताना मुक्कामाला साडूकडे जातात. खूप दिवस झाले साडूला भेटलो नाही. साधूकडे जायला पाहिजे का साडूकडे जायला पाहिजे? साडूने फक्त 10,000 रुपये उसने मागावे. परती माघारी विठ्ठल. भगवान ज्ञानोबा सांगतात जो अभक्त आहे अभक्ताची व्याख्या काय केली? नाही जास्ती भक्ती ज्याला भगवत विषयक प्रेम नाही तो पतित. पतित कोणाला म्हटलंय? जो वेदाची आज्ञा मानत नाही, आई वडिलांना मानत नाही, धर्मशास्त्राला मानत नाही, मनासारखं मनोमार्गे गेला मनासारखं वागतो, मनामागे नांद्या फिरी, मनाच्या नादी लागून वाटेल तसंच स्वैर वागतो, तो पतित आहे. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरीसी न भजत दैव. देवाला भजत नाही. ज्ञानोबरांनी त्याला अभक्तही म्हटलं. आणि दुसरी गोष्ट सांगितली तो करंट्या कपाळाचा आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सभाग्य तोची हरी रंगीना. काही माणसं करंट्या कपाळाची असतात त्यांना देवाचं नावच नाही. मी क्षमा मागून सांगतो अजून काही अशी माणसं आहेत की ती जन्माला आल्यापासून मंदिरात पायच ठेवला नाही त्यांनी. थोडं पुढच्या भाषेत सांगू बाटलेच नाहीत ते. आणि काय भाग्य आहे काल्याच्या दिवशी पण त्यांना डबा घरी पार्सल जातो. देव म्हणतो तुझी सावली सप्त्यावर नको. कळलं का? तू दबा के खा विठ्ठल. ज्ञानोबा आहे सांगतात मग हे दैवहात आहेत करंट्या कपाळाचे आहेत. एक पतित आहेत, 2 अभक्त आहेत. ह्या सगळ्या व्याख्या त्यालाच आहेत का? म्हणले हो.
पण हे बाकीचं बोलतील पण देवाचं नाव घेणार नाही. पुढच्या चरणात सांगितलं अनंत वाचाल बरळी ती बरळ अनंत वाचाळ बरळती बरळ अनंत वाचाळ बरळती बरळ वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावे हरी त्या कैसे गोपाळ पावे हरी जगाचे गोपाळ पावे हरी जगाचे गोपाळ जगाचा गोपाळ पावे हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा अनंत वाचाळ बरळती बरळ. माणसं 2 तास गप्पा मारतील. हे मंदिरात विना घेणारे आहेत ना, ते पण गप्पा मारतात. अरे तुला 2 तास प्रामाणिक विना सेवा करायची आहे. बरं, जाणारा माणूस सुद्धा विनेकरलाच विचारतो, सप्ताह कधी सुरू झालाय, काल्याचं कीर्तन कधी आहे, स्मरण करायला ठेवलंय ना. अनंत गप्पा मारतील, 2 तास गप्पा मारतील. त्यांच्या हातात माळ द्या. जे गप्पा मारतात ना त्यांच्या हातात माळ द्या. ते सांगतील आत्ता आलो. कळलं का? आणि काय गंमत आहे पा, जप करताना झोप येते पण पैसे मोजताना नाही येत. नोटा मोजायला ठेवा, झोप नाही यायची. जप करताना झोप येते. काय जादू आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ. बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्याची सवे. अनेक प्रकार, अनेक बुद्धीचे तरंग, खूप लोक, अनेक लोक, अनेक. नुसती सत्याची मीटिंग जरी लावली तर प्रत्येक जण वेगवेगळं बोलतो. पण असं नाही. अरे देवाची सेवा आहे, केली पाहिजे. जेवढं घडेल तेवढं आपण करू. आपण तेवढ्या सुरक्षेच्या नियमाचं पालन करू. प्रसाद फार मोठा करण्यापेक्षा थोडक्यात करू, पण करू. हे म्हणणं कुठे नाही. नाही, देवाने सुद्धा स्वतःचं शरीर ठेवलं नाही. आपलं काय राहणार आहे. देवाचं शरीर तर आपल्यापेक्षा दिव्य आहे. दिव्य माल्य अंबरधरम दिव्य गंधानुलेपणम सर्वाश्चर्य वयम देवम अनंतम विश्वतम विश्वमूर्तीर महामूर्तीर दीप्तमूर्तीर मूर्तिमान अनेक मूर्तीर रव्यक्त शतमूर्ती शतानन. त्याचं शरीर दिव्य आहे, आपल्यासारखं नाही आहे. त्याने चितेची राख अंगाला लावली काय आणि कापूर लावलं काय, त्याचं शरीर पवित्रच आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. एक प्रसंग सांगतो आणि थांबतो, पुढचं येत नाही समजा, काय हरकत नाही. स्कंद पुराण, ब्रह्मोत्तरखंड आणि शिवलामृत. या शिवलामृतामध्ये एका भिल्लाचं उदाहरण आलंय. जो भिल्ल शिकारीसाठी निघाला, आज काहीतरी शिकार मिळेल आणि मी माझ्या परिवाराचं पोट भरेन. आणि ज्या रस्त्याने चालला होता त्या दिवशी शिवमंदिराला गर्दी होती. लोक शिव शिव हर हर म्हणत होते. यांनी दोघा तिघांना विचारलं, काय रे? ते म्हणले शिव शिव हर हर. आणि तो त्यांची चेष्टा करू लागला. काय एडपट लोक आहेत, काम धंदा सोडून त्या मंदिरात त्या महादेवाला पाणी वाहतात, बेल वाहतात आणि नुसतं हर हर शिव शिव म्हणतात. वनात आला, निबिड अरण्यात आला, एका बेलाच्या वृक्षावर बसला. आणि ज्या बेलाच्या वृक्षावर बसला त्या बेलाच्या वृक्षाच्या खाली ब्रह्मदेवाने स्थापित केलेलं शिवलिंग होतं. आपल्याला शिकार दिसा म्हणून पाला तोडत होता. तोडलेला पाला महादेवाच्या पिंडीवर पडत होता. म्हणजे बेलाने पूजा घडत होती. आणि काय गावातले लोक एडपट आहे, शिव शिव हर हर म्हणतात, नामस्मरण घडत होतं. 2 गोष्टी. सकाळी निघालेला संध्याकाळपर्यंत शिकार मिळाला, निबिड रात्र झाली, शिकार नाही मिळाला, उपास घडला. निशितकाली पूजन घडलं. निशितकाल म्हणजे रात्री 12:30 ते 1:15 त्याला निश्चित काल म्हणतात. या काळात केलेली पूजा महादेवाला आवडते. महादेवाला आवडते. जर वेळ नसेल, जिथे असाल तिथे मानस पूजा करा. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेदस्वरूपम निजम निर्गुणम
निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशवासं भजेहम. जे येईल ते म्हणा. नाही आला तर कैलासी राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कुठल्याही पद्धतीने भगवंताचा धावा करा. फक्त ओठातून नको, पोटातून आलं पाहिजे. पोटातून आलं पाहिजे. हृदयापासून हाक मारा त्याला. त्याला कळवळा येतो, तो धावतो. म्हणून तर त्यांना म्हटलंय ना, कारुण्य सिंधू म्हटलंय. हे करुणा ना करणारा तारी करुणाने कोई पार नथी. मारा संकट ना हरणारा तारी करुणाने कोई पार नथी. त्याच्या करुणेला सीमा नाही आहे. एक हरिणी आली, तिला बाण मारणार तिने पाहिलं आणि तिने त्याला वचनबद्ध केलं. काही पापाचं चिंतन सांगितलं. दुसरी हरिणी आली, तिसरा हरिण आला, त्या सगळ्यांना एका शपथेवर परत पाठवलं. ती हरिणी, त्या हरिणीची सवत, तिची पाडसं आणि पती सगळे एकत्र आले. मला मार, पतीच्या आधी मला मार, आईबापाच्या आधी आम्हाला मार. ते पशु बोलू लागले. हे पशु का बोलू लागले माहितीये? याला उपवास घडला, जप घडला, पूजा घडली. भगवान महादेवानी यमाला पाठवलं, जा त्याला काहीतरी आशीर्वाद देऊन या. यम त्याच्या समोर हजर झाले. याने विचारलं, तुम्ही कोण? म्हणले यम. मीन्स यम इज कम, एक माणूस कम. मला यम म्हणतात. काय पाहिजे बोल. त्याने सांगितलं, मला पशु पक्ष्याची भाषा कळावी, प्राण्यांची. त्याने जर सांगितलं असतं तर मला मरण नको, तर यमाची नाही म्हणण्याची काय ताकद होती? प्राण्यांची भाषा कळावी. मग ते प्राणी जे बोलले ते याला कळलं. त्या प्राण्यांनी ज्या पापांची चिंतनं मांडली ती याला कळलं. आणि सरते शेवटी साक्षात उमानाथ पुढे उभे राहिले. त्या हरिणी वगैरे, ते हरिण वगैरे शापबद्ध होते, ते मुक्त झाले आणि यालाही मुक्त केलं. जो चेष्टेने हर हर म्हणत होता, जो चेष्टेने शिवशिव म्हणत होता, डोळ्याभोवती आलेला पाला कुडतडून खाली टाकत होता, शिकारीच्या निमित्ताने बसला होता, पण देवाने त्याचंही कल्याण केलं. तो तर म्हणत होता, अनंत वाचाळ बरळ. हे लोक बरळतात म्हणजे उगाच देवाचं नाव. काय देतो देव? देवाचं नाव घेऊन देव काय देतो? काही लोक म्हणतात देव काय देतो ते दाखवण्यासारखं असतं. तर आणि देवाने काय नाही दिलं इथून सुरुवात करा ना. काय नाही दिलं, जन्म दिला याच्यापेक्षा काय पाहिजे? एकाने विचारलं, देवाने मला काय दिलं? तुला फक्त मौत द्यायची ठेवली, बाकी सगळं दिले. विठ्ठल. आणि सगळं फुकट दिलंय पुन्हा. आणि एवढं फुकट देऊन तू फुकट चाललायस, कळलं का? काही माणसं फुकट गेले, फुकट मेले, कळलं? आम्हाला कधी कधी चुकीच्या व्यक्तीच्या श्राद्धाला कीर्तन करायला लागलं असं आश्चर्य वाटतं. अरे अरे काय सांगावं आता. पण मग आठवत असं म्हणतो, पर्वताप्रमाणे विठ्ठल. पण एखाद्या साधू जीवनाचं जर श्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, तर मग आनंद वाटतो. आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसी याचे मनी आर्त. ज्ञानोबराय सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पाहिजे. महाराज तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? ज्ञानोबराय सांगतात, माझं एवढंच म्हणणं आहे, अभक्त असो, पतित असो, वज्रले पाप करणार असो, पर्वत प्राय पाप असोत त्याची, पण त्याच्यातही माझा परमात्मा आहे. आणि नुसतं आहे नाही, पूर्ण आहे. शाळेमध्ये परीक्षा नळी असते, प्रयोगशाळेत. त्या परीक्षा नळीमध्ये वायू असतो, तो दिसत नाही पण असतो. पण त्यात पाणी टाकल्यानंतर जसे बुडबुडे येतात, तसं प्रत्येकामध्ये परमात्मा आहे. मुंगीतही आहे आणि हत्तीतही. चींटी के पैर में घुंघरू बजते हैं, वो भी साहिब सुनता है. तू क्यों कान में उंगली डाल कर अल्लाह अल्लाह चिल्लाता है. चीटी ना मुंगी. मुंगी केवढी माहिती आहे? मुंगी माहिती आहे ना तुम्हाला? काहींच्या डोक्यालाच मुंगी येतात, एवढाच फरक आहे बस.
ज्याला शुगर आहे त्याला सर्वांगाला मुंगे येतात. विठ्ठल मुंगी केवढे, तिला किती पाय असतात? 4 का 6? कधी अभ्यास केला की नाही मुंगीचा? तुमच्या घरी साखर आणल्यावर मुंगीला पत्र पाठवतं का? मुंगीच्या घरा कोण जाय मूळ देखून या गुळ धाव घाली, ती आपोआप धावत येते. मुंगीला न सांगता जसं साखर आणि गुळ आणलं हे कळतं, तसं आपल्याला न सांगता कळलं पाहिजे सप्ताह आहे, कीर्तन आहे. काही लोक म्हणतात आपल्याला आमंत्रण नाही, आपल्याला पत्रिका नाही, आपलं पत्रिकेत नाव नाही, कळलं का? आपण पाय ठेवणार नाही. अरे तू पाय ठेवू नको ठेवू, तुझं काय त्या देवाची काय पायरी दिसणार आहे? नुकसान आपलं आहे, आपलं नुकसान. मुंगी केवढी, तिचे पाय केवढे, तिच्या पायात बांधलेली सोन्याची घुंगरं केवढी. आता तिच्या पायात घुंगरं बांधणारा सोनार कसा असेल, पण त्या घुंगराचा आवाज होतो तो देव ऐकतो. ज्ञानोबा हे पण सांगतात, अनंत वाचाळ बरळते. अनंत अनंत अनेकाचे तोंड आहेत, कोण काय बोलेल सांगता येत नाही, पण देव सगळ्याचं ऐकतो, सगळ्याचं ऐकतो. देव का बोलत नाही माहिती आहे? कारण देवाची भाषा फक्त साधूला कळते, साधूची भाषा साधकाला कळते. विठ्ठल जशी आईची भाषा बाळाला कळते, बाळाची भाषा आईला कळते, तशी साधूची भाषा साधकाला आणि साधूला दोघांनाच कळते, जगाला नाही कळत. ज्ञानोबा सांगतात, माझ्या दृष्टीने सर्व घटी पूर्ण एक नांदी. सर्व घटामध्ये सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अरे हजारो गाडगे मडके पाण्याने भरले, प्रत्येकामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतंय. मग सूर्य तर एकच आहे ना. तसे हे सगळे घट आहेत, स्त्री पुरुष आबाल वृद्ध सगळे घटच आहेत, देवाने निर्माण केले. त्या सगळ्यामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब आहेच आहे. आणि ते प्रतिबिंब त्या मूळ बिंबाचं स्वरूप आहे हे कळणं महत्वाचं आहे. हे त्याला कळतं म्हणून तो कोणावर भेद करत नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोणी, तो भेद करत नाही, आपण भेद करतो. उशिरा आला, अरे लवकर आला, सगळ्यात आधी मी आलो, अरे मग काय झालं? सगळ्यात आधी आला तर भजन कर, नामस्मरण कर. आमच्या मंदिरात एक वारकरी यायचे, ब्रह्मलीन झाले गेल्या वर्षी. आम्ही जायच्या आधी जर ते गेले तर मंदिर उघडायचं, आसन टाकायचं, व्यासपीठ स्वच्छ करायचं, सगळं पुन्हा झटकून देवालाचं माऊलीचं व्यासपीठ स्वच्छ करायचं, पुन्हा खाली बसायचं. कोणी येवो नाही हो, आपल्या धोत्राचा पदर पुढं करायचं आणि जप करायचा. कोण नाही आलं, मी आधी आलो असं बोलतच नाही. मरणाच्या 2 दिवस आधी त्यांनी सांगितलं, मी आताही मरायला तयार आहे, कोरोनाने मेलो काय आणि कसं मेलो काय, झालं आपलं काम. म्हणलं जगलो आपण पाहिजे तेवढं, फक्त मरताना देवाचं नाव मुखात यावं ही भूमिका आहे. त्या व्यक्तीचं नाव आदरणीय वैकुंठवासी सखारामजी दासेवार. वयस्कर होते पण फार पवित्र अंतःकरण, फार गुरुसेवा कडली, फार नामस्मरण घडलं. मरण चुकवता येत नाही हो, पण मरण मंगल करता येत. जसं त्या भिल्लाच्या उद्धारासाठी महादेवानी शिवलामृताची कथा सांगितली, शिवरात्रीची कथा सांगितली, तशी शिवलामृताच्या 11व्या अध्यायामध्ये महानंदा नावाच्या वेश्येचं कथा. काश्मीर देशाचा राजा, त्याची 2 मुलं, प्रधानाचा आणि याचा सार्थक आणि सुधर्म, दोघं शिवपूजा करत होते. पराशर ऋषींना विचारलं, पराशर ऋषींनी त्यांचा पूर्वजन्म सांगितला. हे अगोदरच्या जन्मात महानंदा नावाच्या वेश्येकडे कोंबड्याच्या आणि माकडाच्या रूपात होते, वानराच्या रूपात होते. त्या महानंदा नावाच्या वेश्येने त्या कोंबड्याच्या आणि वानराच्या गळ्यात रुद्राक्ष घातले आणि त्यांना भस्म लावलं. भस्म आणि रुद्राक्ष घातल्याचा महिमा काय, त्यांना राजपुत्राचा जन्म मिळाला, प्रधानपुत्राचा जन्म मिळाला. मी क्षमा मागून सांगतो, एखाद्याला माळीचं महत्व जरी नाही कळालं, नुसती माळ जरी गळ्यात असेल तरी तो वाया जाणार नाही. हा, कारण त्याच्यात एक आहे, तो निर्व्यसनीता असेल, निर्व्यसनी असेल, त्याला फार शास्त्र कळत नसेल, फार गाता वाचता येत नसेल, म्हणून काय झालं, देव त्यालाही वाया जाऊ देत नाही. अरे देवाने धृतराष्ट्राला पण वाया जाऊ दिलं नाही, तर विदुराला कसं वाया जाऊ देतील? ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान सर्वा घटी पूर्ण एक. त्या महानंदेने
तिचं वर्णन आलंय शिवलामृतामध्ये. नेमीला पुरुष जो तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. देव व्यापाराच्या रूपात आले, तिच्याशी लग्न केलं, 3 दिवसाचा नियम केला, तिला एक रत्नमय शिवलिंग दिलं आणि तिने ते नृत्यशाळेत नेऊन ठेवलं. देवाने अग्नी लावला, ते सगळं जळालं. वानर आणि कोंबड्याला सोडण्याच्या नादात शिवलिंगाकडे दुर्लक्ष झालं. आणि जेव्हा महादेव आले सौदागराच्या रूपात की बाबा तू माझं शिवलिंग भस्म केलंस, तिने महादेवाच्या नावाने सती जाण्याचा संकल्प केला, आपली सर्व संपत्ती दान केली आणि जळत्या अग्नीत उडी घातली. महादेवाने तिला वरच्या वर झेललं, वरच्या वर झेललं. तिने सांगितलं मला एकट्याला कैलासाला नेऊ नका, माझा सगळा गाव कैलासाला गेलं पाहिजे. एकाच्या मुळे सगळ्या गावाचा उद्धार होऊ शकतो हे तितकंच खरं आहे, आणि एकामुळे सगळ्या गावाची बदनामी होऊ शकते हे तितकंच खरं आहे. मग ते सोडून द्या ना, बदनामीचं सोडून द्या, नाव कसं होईल हा विचार करा. ज्ञानदेव प्रमाण आत्मा निधान सर्वा घटी पूर्ण एक. आत्मा हे धन आहे, आपलं धन आहे, आपलं स्वरूप आहे. झोपेत आत्मा मरतो का? मेल्यावर तरी आत्मा मरतो का? हे मेल्यावर प्रवचन करा आम्हाला सांगावं लागतं. आत्मा अमर आहे. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावक न चैनन क्लेदयन त्यापो न शोषयति मारुतो. जातस्य ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारार्थे नत्वम शोचितुमर्हसि. आत्मा अमर आहे आणि तरी लोक आत्म्याला शांती देतात. अरे तो शांतच आहे, त्याला सद्गती द्यायला, त्याला योग्य गती द्या, योग्य गती. जर अभक्त झालो, पतित झालो, वेड्यासारखं जर बरबडायला लागलो, पाप करायला लागलो तर आपली अधोगती होईल. आणि ती अधोगती होऊ नये, कारण जे आत्मस्वरूप आहे ते परमात्म स्वरूप आहे. अंश अंशी जे समुद्राच्या पाण्यात आहे तेच बरणीतल्या मिठात पण आहे. फक्त त्याला पाण्याचा ओलावा लागला की तो समुद्र रूप होतो, पाणी रूप होतो. तसं हा दिठीवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची पैतुके महेश. आपल्याला शिवस्वरूपाला प्राप्त. शिव आपलं स्वरूप आहे, फक्त आपली घसरण झाली. एकच वाक्य सांगू, शिव डोळे मिटून आहे आणि जीव डोळे उघडून ठेवून सगळं गाव बघतो. ज्याचं गावाच्या रस्त्यावर घर आहे ना, तो सारखं बाहेर बघतो, कोण आलं, कोण गेलं, कोणाची गाडी आली, कोणाकडे पाहुणे आले. तुला काय करायचंय? एकांतात बस. आवाडी विठ्ठल गाई जे एकांती, आवाडी विठ्ठल गाई जे एकांती, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, आवडी विठ्ठल गाई जे एकांती. आलाभ्यतेला वयेती घर, आलाभ्यतेला वयेती घर, आलाभ्याते आंबेती घर, आलाभ्याते आंबेती घर. अवघे होती लावे काया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय ते वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक दयाकंठी. नामात हर म्हणा, हरी म्हणा. एक वेलांटी लावली काय नाही लावली काय, काय फरक पडतो? फक्त एक करा, हरिहरात भेद करू नका. शिवलामृतामध्ये सांगितलंय, हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती त्या लागून आणो आणि नरकी घालावी. यमदूताला यम सांगतायत, हरिहरात भेद करतो. हरीला मोठा हराला लहान, हराला मोठा हरीला लहान म्हणतो, तो पापी आहे, त्याला नरकात घाला. भेद करू नका. म्हणून तुकोबरेचा प्रसिद्ध अभंग आहे, हरिहरा भेद नाही, त्याच्यात भेद नाही. म्हणून तर आपल्याकडे महाशिवरात्री पण केली जाते आणि एकादशी पण केली जाते. हरिहरात अभेद आहे. वैष्णव त्याला म्हणतात जो हरिहरात अभेद मानतो, जाणतो. आणि जे हरिहरात अभेद जाणतात ते वैष्णव. आणि एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेव वैष्णव शिरोमणी आहेत, म्हणून त्यांच्यात भेद न करता त्यांची जशी घडेल तशी सेवा करावी. 1-2 वाक्यात सांगतो, थांबतो, लक्षात येईल. नारदांनी रामायणामध्ये नारायणाला शाप दिला. त्यांना लग्न करण्याची इच्छा झाली, पण देवाने त्यांचं लग्न होऊ दिलं नाही. त्यांना वानराचं स्वरूप दिलं. नारदांनी शाप दिला. आणि मग देवापुढे जेव्हा देवाने सगळी माया नष्ट केली, देव प्रकट झाले,
तेव्हा नारद रडायला लागले, भगवान मी चुकलो, आजन्म तुमचं भजन केलं आणि मी तुम्हाला शाप दिला, माझी वाणी बाटली, माझी वाणी दूषित झाली, साच आणि मवाळ मितुने आई रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशी माझी वाणी. अरे माझ्या वाणीने वाल्याचा उद्धार होतो, ध्रुवाचा उद्धार होतो, प्रल्हादाचा उद्धार होतो, आणि माझ्या वाणीने तुम्हाला शाप द्यावा. भगवान म्हणजे नारदा काळजी करू नको, साधूचे शब्द खरे करण्यासाठी, मला पुढे चरित्र करण्यासाठी मी तुला ते बोलावं लागलं. पण भगवान जरी मी बोललो असेल तरी मी एवढे वर्ष भजन केलंय ते फुकट जाईल ना, माझा वाणीचा दोष लागेल ना. ते म्हणले एक काम कर, जर तुला असं वाटत असेल तुझ्या वाणीला दोष लागलाय, तुझ्या वाणीचा दोष जावा, तुझ्या मनातला मळप जावा, मन निष्पाप व्हावं, तर जपहू शंकर सतनामा, भगवान शिवाचं 108 वेळा स्मरण कर, म्हणजे तुझी वाणी निर्दोष होईल. पहा, भगवान नारायण सुद्धा सांगतात, तुम्ही शिवाची पूजा केली तर ती मला प्राप्त होते, आणि शिव सांगतात नारायणाची पूजा केली तर मला प्राप्त होते. त्यांच्यात जर फरक नाही तर बाकीच्यांनी का भांडावं? बाकीच्या आम्ही शिव मंदिरवाले, विष्णू मंदिरात येत नाही, कोणी सांगितलंय? एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या टाई, आणि त्यांची भूमिका आहे ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, कुंडली काजार विठोबा रखुमाई. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. सगळे म्हणा महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, आमची ज्ञानेश्वर माऊली, माझी ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर सगळे म्हणा, सगळे म्हणा. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आपली सेवा पूर्ण झाली, पण काही गुणीजन मंडळी आली, एक शेवटची चाल होईल. म्हणा ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान, ज्ञानदेवा प्रमाण काय, काय? आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांद
घटी आ आ सर्व घटी पूर्ण एक नांदे ना 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 सर्व घटी पूर्ण एक नांदे सर्व घटी पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरे नामना यस्य स हरिपाठ हरिनामाचा स्पष्ट आणि मोठ्याने उच्चार करणे म्हणजे हरिनाम. सर्वाघटी पूर्ण एक कण. अरे सोन्याचा एक कण काय आणि सोन्याची लगड काय. एका कणामध्ये तुझ्या त्याचं वजन आहे, त्याची किंमत आहे. तसा जीव किती लहान असला काय त्याच्यात परमात्मा आहेच. सर्वाघटी पूर्ण एक नांदे. सर्व घटामध्ये पूर्ण, अपूर्ण नाही, अपूर्ण. श्रीमंताकडे जेवढी श्रीमंती तेवढी आपल्याकडे नाही, पण आपलं पोट भरले एवढी तर आहेच नाही. आपण कमी पैसा सुद्धा समाधानी आहोत. श्रीमंताला किती असं तरी समाधान नाही. सर्व आघटी पूर्ण एक नांदे. हरिनामाचा उच्चार करा. काय करतात संत. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. दोनदा सांगितलं. हे द्विरबंधम सुबंधम भवती. दोनदा सांगणं म्हणजे पक्क सांगणं. आग्रहाचं सांगणं, आदराचं सांगणं, निश्चयाचं सांगणं. जरूर जरूर असं त्याचा अर्थ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. काय होईल. पाप निवर्तक पुण्यवर्धक. पुण्याची गणना कोण कर. अगणित पुण्य प्राप्त. अगणित पुण्य. पहा ना फक्त कसं आहे. भागवतामध्ये हरि अवतार 3 वेळा सांगितला. एकदा ध्रुवासाठी, एकदा प्रल्हादासाठी, एकदा गजेंद्रासाठी. आपलं मन जर ध्रुवासारखं निरागस असेल तर देव 6 महिन्यात भेटतील. आपलं मन जर प्रल्हादासारखं खंबीर असेल तर देव 11 उपायाने सुद्धा, जसं प्रल्हादाला मरण आलं नाही तसं देव खांबातून प्रकट होतील. परमार्थात माणसाने खंबीर पाहिजे, गंभीर नाही. काही माणसं परमार्थात गंभीर होतात. कसा सप्ताह करायचा, कायला गंभीर. क्रिकेटमध्ये गंभीर आहे, तुम्ही कशाला गंभीर होता. आणि आपलं मन जर गजेंद्रासारखं संसारात बरबटलेलं असेल, 1000 वर्षांनी का होईना देव कृपा करेल, उद्धार करेल. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण. हरती पापान हरती प्राणान हरती चित्तान हरती परान. पाप हरण करणारा, पाप पुण्याचं फल हरण करणारा, चित्त हरण करणारा, प्राण हरण करणारा, हरित वर्णाचा क्रांतिदर्शक असा परमात्मा, मनोहर असा परमात्मा हरिमुखे म्हणा. आणि तोच शिवाचा मंत्र जप आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणते जे वाचा तया मोक्ष. जर शिवाचा हा मंत्र आहे तर ज्ञानोबरायचा सुद्धा तोच मंत्र आहे. आणि तो तुम्हाला आम्हाला अगदी मोकळ्या पद्धतीने सांगितलं आहे. आपणही त्याचं चिंतन करू. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबराच्या चरणी, भगवान महादेवाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. एखादा शब्द वेडा वाकडा केला असेल, चुकीचा असेल, उदाहरण अंतकरण क्षमा करा. योग्य असेल ते ज्ञानोबरायचे, तुकोबरायचे, गुरुजींचे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळालं, लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. कळण्यासारखं आहे. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या.
पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हाल. काही वेगळी खटपट करायची गरज नाही. हरिपाठ करून साधू झालेत लोक, ज्ञानेश्वरी पारायण करून साधू झालेत. काय वनात जायची गरज आहे? जर वनात जाण्यासारखं शरीर असेल तर नक्की जावं, पण घरालाच मंदिर करा, हृदयाला मंदिर करा. अंतरी देवे धरिले ठाणे, ठाणे जिल्ह्यात सांगायचं काय? सगळीकडे त्याचा मुक्काम आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. आपला अभिमान सोडा, देहावरचं प्रेम कमी करा, देवावरचं प्रेम वाढवा. एका वाक्यात सांगू, जसं जसं वय होईल तसं तसं भोजन कमी झालं पाहिजे आणि भजन वाढलं पाहिजे. आणि ज्याचं भजन वाढलं त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं, त्याला समाधीचं सुख सहज मिळतं. बाकीच्यांना काय नुसती तळमळ आहे, ती तळमळ सोडून द्या. ईश्वरावर संसार सुपूर्त करा, ईश्वराच्या इच्छेने संसार करा, पण परमार्थ अट्टहासाने करा, आवडीने करा, जिद्दीने करा, पण लावून करा. पण ऐशा नावे देव धरी येतो भावे. देवाला धरा. शेवट ते दिवशी धरणे धरीण बाप रखमा देवरा बळेची साधीन. अरे गुंती जाणून स्मशाने वास केला. देव मिळावा म्हणून घर सोडलं, स्मशानात राहतात. आपलं घराचं स्मशान होतं तरी माणसं घर सोडत नाहीत. काय गंमत आहे, किती गंमत आहे पहा ना, किती भयानकता आहे, किती किती विदारक चित्र असेल. पण तो प्रसंग येऊ नये म्हणून भगवंताची प्रार्थना करा. सगळ्यामध्ये बसा, उठा, सगळ्यांशी बोला, पण मुक्कामाला देवाच्या आणि साधूच्या घरी जा. बाकी कुठेही मुक्काम करू नका, कारण बुद्धिभेद करणारी माणसं जास्त आहेत, बोध करणारी माणसं साधू आणि देव आहेत. तेषां सतयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा. मदचरणी दातारा नित्य ठेवा. मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आबालवर्ध, गुणीजन मंडळी, महात्मा गण मंडळी, सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करतो. आयुष्यकारी उणे परी मज आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय जय.